नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक दीपक पाटील, विश्वास विद्यानिकेतन ज्युनियर कॉलेज चिखली. यावर्षी माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून इयत्ता 12वी इंग्रजी या विषयाच्या प्रत्येक घटकाच्या पिनपॉइंट नोट्स देण्याचा माझा मानस आहे. महाराष्ट्रातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना याचा जर फायदा झाला तर त्याचा मला मनस्वी आनंद होईल. त्यामुळे माझा पाठवलेला हा व्हिडिओ पहा, आवडला तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट्स करायला विसरू नका आणि मी पाठवलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावा अशी तुमची अपेक्षा असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रहो, इयत्ता 12वीच्या पुस्तकातील युनिट नंबर 4.2 टू सर्व विथ लव बाय E.R. ब्रेथवेट हे नॉव्हेल आपण 4 व्हिडिओच्या माध्यमातून 4 पार्टमधून अभ्यासत आहोत. पहिल्या पार्टमध्ये दी रायटर्स इन्फॉर्मेशन अबाउट कॅरेक्टर्स अँड समरी ऑफ द नॉव्हेल आपण पाहिली. दुसऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून द थीम ऑफ द नॉव्हेल आणि सिनॉप्सिस ऑफ द एक्स्ट्रॅक्ट नंबर 17 हे आपण पाहिलं. त्याच्यानंतर या तिसऱ्या व्हिडिओमधून टू सर्व विथ लव या नॉव्हेलमध्ये असणारे एकूण 22 चॅप्टर्स, त्यापैकी 17वा चॅप्टर्स आपल्याला अभ्यासासाठी टेक्स्टबुकमध्ये दिलेला आहे. त्या 17व्या चॅप्टरचा फर्स्ट हाफ या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहतोय. फर्स्ट हाफमध्ये 17व्या चॅप्टरमधील पेज नंबर 181 वरती असणारा कंटेंट, पेज नंबर 182 वरती असणारा कंटेंट आणि पेज नंबर 183 वरती असणारा पहिला स्ट्रांजा, जिथं की विथ ए सॉर्ट ऑफ गॅलोज इथंपर्यंतचा भाग आपण याच्यातून पाहणार आहोत. आणि मग चौथ्या व्हिडिओच्या माध्यमातून याचा उत्तरार्ध म्हणजेच राहिलेला भाग आपण पाहणार आहोत. नमस्कार विद्यार्थी मित्रो, टू सर्व विथ लव बाय E.R. ब्रेथवेट यांची जी कादंबरी आहे त्या कादंबरीमध्ये असणारी एकूण 22 प्रकरणं, त्यातील 17वं प्रकरण आपल्याला या ठिकाणी अभ्यासासाठी देण्यात आलेलं आहे. त्याचा पूर्वार्ध आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहतोय. तर पाहूया चॅप्टर नंबर 17 टू सर्व विथ लव. द हाफ इयरली रिपोर्ट of the student council was on November 15th and was one of the important days in the calendar of Greensland School. या ठिकाणी हाफ इयरली रिपोर्ट म्हणजेच काय तर 6माही अहवाल. 15 नोव्हेंबर हा ग्रीन्सलँड स्कूलच्या कॅलेंडरमधला महत्त्वाचा दिवस होता, कारण या दिवशी स्टुडंट काउन्सिल म्हणजे विद्यार्थी परिषदेचा 6माही अहवाल सादर केला जाणार होता. आय हॅड हर्ड क्वाईट अ डील अबाउट दीज ऑकेजन्स अँड बिकम ॲज एक्सायटेड ॲज द चिल्ड्रन ॲज द डे अप्रोच्ड. द डे अप्रोच्ड म्हणजे दिवस जवळ येत होता. मी या दिवसाबद्दल खूप ऐकलेलं होतं असं लेखक म्हणतो, आणि त्यामुळं दिवस जसं जवळ येत होता तसं त्या मुलांच्या प्रमाणे माझीसुद्धा उत्कंठा ही शिगेला पोचत होती, वाढत होती. इट वॉज एंटायरली देअर डे, अरेंज्ड, प्रेझेंटेड अँड कंट्रोल्ड बाय देम. एंटायरली म्हणजे पूर्णपणे. खरं तर तो दिवस जो होता तो पूर्णपणे त्या विद्यार्थ्यांचा होता. तो त्यांनी अरेंज्ड म्हणजे योजलेला, प्रेझेंटेड म्हणजे सादर केलेला आणि कंट्रोल्ड म्हणजे जबाबदारीने पार पाडलेला दिवस होता. आय ऑब्झर्व्ड द ॲक्टिव्हिटीज ऑफ माय क्लास ॲज दे प्रिपेअर्ड फॉर इट. नथिंग विथ प्राईड द बिझनेस लाईक वे इन विच टास्क्स वेअर ॲलोकेटेड अँड फिटेड इन टू नीट प्रोग्राम. इथं ॲलोकेटेड या शब्दाचा अर्थ होतो वाटून देणे, आणि बिझनेस लाईक म्हणजे व्यावसायिक पद्धतीनं. माझा वर्ग ज्या प्रकारे तयारी करत होता ते मी पाहत होतो. आय ऑब्झर्व्ड निरीक्षण करत होतो. ज्या व्यावसायिक पद्धतीनं त्यांनी कामांची वाटणी केलेली होती आणि एक आखीव कार्यक्रम तयार केलेला होता ते पाहून मला अभिमान वाटला. There were whispered conferences with members of other classes in the arrangement of it.
विस्पर्ड म्हणजे लहान आवाजामध्ये पुटपुटणे, कॉन्फरन्सेस म्हणजे लहान लहान बैठका किंवा परिषद असते शब्दशः अर्थ होतं. दे आर विस्पर्ड, आणखी काहीतरी करण्याच्या उद्देशानं इतर वर्गातील मुलांबरोबर हलक्या आवाजामध्ये त्यांच्या बैठका सुरू होत्या. ऑन दॅट डे देअर वॉज नो असेंब्ली. असेंब्ली या शब्दाचा शब्दशः अर्थ विधानसभा असा होतो, परंतु या ठिकाणी शाळेमधली असेंब्ली म्हणजे प्रार्थना या अर्थी आलेला आहे. त्या दिवशी असेंब्ली नव्हती म्हणजे प्रार्थना नव्हती. द चिल्ड्रन अराइव्ड स्मार्टली ड्रेस्ड अँड पॉलिश्ड अँड मिस जोसेफ अँड डेनहॅम हू सीम्ड टू बी द इम्पॉर्टंट ऑफिशियल्स फॉर द ऑकेजन moved about among their colleagues, ensuring that each one was ready to play his or her part. मुले जे आहेत ते रुबाबदार आणि छान पोशाख परिधान करून आलेली होती आणि आजच्या प्रसंगी ज्यांना महत्त्वाचे अधिकार देण्यात आलेले होते त्याच्यामध्ये मग मिस जोसेफ असेल आणि डेनहॅम हे प्रत्येक सदस्य आपापली भूमिका व्यवस्थित पार पाडत आहेत ना याची खात्री करत होते आणि सर्वत्र फिरत होते. नाउ द नेक्स्ट स्टँजा. द बेल वॉज रंग ॲट 10 AM अँड एव्हरीवन ट्रूप्ड इन टू द ऑडिटोरियम टू सिट टुगेदर इन क्लासेस. ट्रूप्ड म्हणजे मोठ्या संख्येनं एकत्र येणे, ऑडिटोरियम म्हणजे सभागृह, अँड टू सीट टुगेदर इन क्लासेस म्हणजे वर्गानुसार एकत्रित बसणे. सकाळी 10 वाजता घंटा वाजली आणि सर्वजण आपापल्या वर्गानुसार बसण्यासाठी सभागृहामध्ये गोळा झाले. मिस जोसेफ अँड डेनहॅम, द 2 मोस्ट सिनियर स्टुडंट्स, सॅट ऑन द स्टेज, वन ऑन ईच साइड ऑफ मिस्टर फ्लोरियन, who, as soon as everyone was seated and silent, stood and addressed the class. आता इथं मिस जोसेफ आणि डेनहॅम या 2 विद्यार्थ्यांचा उल्लेख केलेला आहे. तर ते त्या शाळेमध्ये असणारे सिनियर मोस्ट स्टुडंट होते आणि ते स्टेजवरती बसलेले होते. ते कुठं बसलेले होते तर फ्लोरियन हे ते शाळेचे मुख्याध्यापक होते. त्या मुख्याध्यापकाच्या दोन्ही बाजूला ते बसलेले होते आणि फ्लोरियन जेव्हा त्या ऑडिटोरियममध्ये बसलेले लोक सगळी शांत झाली त्यावेळी ते उभा राहिले आणि त्यांनी स्पीच दिलं. ॲड्रेस्ड द स्पीच म्हणजे उपदेशपर भाषण दिलं. ही स्पीक ॲट reiterating the aims and policy of the school and of the important contribution each child could make to the furtherance of those aims. शाळेची उद्दिष्टे आणि धोरण यांच्या ध्येयपूर्तीसाठी प्रत्येक मुलाचे महत्त्वपूर्ण योगदान याच्यावरती त्यांनी भर दिला आणि ह्या भर देत असताना त्यांनी बराच वेळ ॲट लेंथ असं म्हटलेलं आहे बोलणं चालू ठेवलं. ही गेव प्रेज वेअर एव्हर इट वॉज इंडिकेटेड बट insisted that there was yet a great deal to be done by themselves towards a general improvement in conduct, cleanliness and the pursuit of knowledge. जिथे शक्य होते तिथे त्या गोष्टींची त्यांनी प्रशंसा केली, पण त्याचबरोबर प्रत्येकाचं आचरण, स्वच्छता आणि ज्ञान मिळवण्याच्या प्रयत्नामध्ये प्रत्येकाला स्वतःहून अजून खूप काही सुधारणा करायला हवी याच्यावरती त्यांनी जोर दिला. ॲज आय लिसन्ड I realized that this man was in a nowhere remote from his school. His remarks all showed that he identified himself with it and everyone in it. त्यांचे बोलणे ऐकताना ब्रेथवेट म्हणतात की त्यांना असं जाणवलं की हे गृहस्थ म्हणजेच मुख्याध्यापक त्यांच्या शाळेपासून मनाने जरासुद्धा दूर नाहीत. त्यांच्या बोलण्यावरून
ते स्वतः शाळेशी आणि शाळेतल्या प्रत्येकाशी मनाने जोडलेले आहेत हे दिसून आले. ही देन विश्ड देम सक्सेस विथ द काउन्सिल मीटिंग अँड लेफ्ट द स्टेज टू ट्रिमेंडस अप्लॉज. नंतर त्यांनी सर्वांना परिषदेची किंवा बैठक यशस्वी होण्यासाठीची शुभेच्छा दिली आणि टाळ्यांच्या कडकडाटात व्यासपीठावरून त्यांनी रजा घेतली. लेफ्ट द स्टेज विथ अ ट्रिमेंडस ॲप्लॉज. ॲप्लॉज म्हणजे टाळ्या. टाळ्यांच्या कडकडाटामध्ये त्यांनी स्टेज सोडलं किंवा स्टेजची रजा घेतली. नाव द नेक्स्ट स्टँजा. थिंग्स नाव मूड क्विकली इन टू गिअर. पुढच्या हालचाली आता जलद गतीनं होऊ लागल्या. फर्स्ट मिस जोसेफ स्टूड अप अँड गेव अ शॉर्ट एक्सप्लेनेशन ऑफ द काउन्सिल्स पर्पज अँड इट्स ॲक्टिव्हिटीज. पर्पज म्हणजे हेतू, ॲक्टिव्हिटीज म्हणजे कार्यवाही. पहिल्यांदा मिस जोसेफ मला माहिती आहे व्यासपीठावरती जे सिनियर मोस्ट विद्यार्थी बसलेले होते त्यापैकी एक मिस जोसेफ ती उभा राहिली आणि तिनं परिषदेच्या पाठीमागं जो उद्देश होता आणि कार्यवाही जी करायची होती त्याच्याविषयी थोडक्यात माहिती सांगितली. Each class would report through its representatives on the studies pursued during the half year which began after Easter, a representative having been chosen for each subject. ईस्टरचा सण जो होता त्याच्यानंतर सुरू झालेल्या सामायिक सत्रात आणि त्यानंतर झालेल्या अभ्यासक्रमाविषयी प्रत्येक वर्ग आणि प्रत्येक विषयानुसार निवडलेले वर्ग प्रतिनिधी यांचे मार्फत अहवाल देण्यात येईल. When all the classes had completed their reports, a panel of teachers would be invited to occupy the stage and answer the questions from the body of the hall on matters arising out of the various reports. सर्व वर्गाचे अहवाल सादर करून झाल्यानंतर शिक्षकांच्या एका समितीला म्हणजेच पॅनलला व्यासपीठावरती आमंत्रण केले जाईल आणि विविध अहवालाच्या माध्यमातून जे समोर आलेले मुद्दे असतात त्याच्यावरती विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांवर समितीकडून उत्तर दिले जातील. द सिलेक्शन ऑफ द पॅनल ॲज विथ एव्हरीथिंग एल्स वॉज एंटायरली ॲट डिस्क्रिशन ऑफ द चिल्ड्रन अँड नो मेंबर ऑफ स्टाफ न्यू आयदर हाऊ मेनी ऑर विच टीचर वुड बी इन्व्हायटेड टू सीट. म्हणजे सर्व काही त्या विद्यार्थ्यांच्याकडूनच मॅनेज केलं जात होतं. विद्यार्थ्यांचा कार्यक्रम होता आणि म्हणून बाकी सर्व गोष्टींप्रमाणेच पॅनलची निवडसुद्धा मुलांच्या निर्णयावरतीच केली जाणार होती आणि किती शिक्षक किंवा कोणत्या शिक्षकांना व्यासपीठावरती बोलवले जाईल याबद्दल स्टाफला सुद्धा पूर्वकल्पना नव्हती असं म्हटलेलं आहे. The reports began with the lowest or youngest class first. अहवालाचं सादरीकरण सुरू झालेलं होतं आणि हे होत असताना लहान वयोगटाच्या वर्गापासून ते सुरू झालं. These are mainly 12-year-old who had joined the school the previous summer. या गटातली जी मुलं होती ती साधारणतः 12 वर्षाच्या आसपासची होती आणि त्यांनी आदल्याच वर्षी उन्हाळी सत्रात शाळेला ती दाखल झालेली होती. मोस्ट ऑफ देम वेअर शाय अँड रादर फ्रायटन्ड ॲट स्टँडिंग अप बिफोर द एंटायर स्कूल. त्यापैकी बरीचशीच लाजरी होती आणि मग संपूर्ण एंटायर म्हणजे संपूर्ण शाळेच्या समोर उभा राहत असताना ती घाबरत होती. बट नेव्हरलेस दे मॅनेज्ड इट क्रेडिटेबली. परंतु तरीसुद्धा त्यांनी जे काही ते मॅनेज केलेलं होतं ते मात्र अतिशय कौतुकास पात्र असं होतं. दे हॅड बीन न्यूली इंट्रोड्युस्ड टू डिफिकल्टीज ऑफ सीकिंग इन्फॉर्मेशन फॉर देमसेल्फ, सो देअर रिपोर्ट वॉज अंडरस्टँडेबली रादर शॉर्ट. आणि मग स्वतःहून त्यांनी माहिती गोळा केलेली होती आणि त्यांना अडचणी ज्या आलेल्या होत्या त्यांनी प्रथमच
त्याची ओळख करून दिलेली असल्यामुळं त्यांचा जो अहवाल होता तो संक्षिप्त होता असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून तो जरी संक्षिप्त असला, शॉर्ट असला, तरीसुद्धा ते स्वाभाविकच होतं असं म्हटलेलं आहे. नाउ द नेक्स्ट स्टांजा. Class after class was represented, and it was obvious that with each succeeding term there was a marked development in their ability to express themselves. या ठिकाणी सक्सिडिंग टर्म म्हणजे पुढचे सत्र, अँड ॲबिलिटी टू एक्सप्रेस देमसेल्फ म्हणजेच स्वतःच्या सादरीकरणाची पात्रता. एकामागून एक वर्ग प्रतिनिधित्व करत होते आणि प्रत्येक पुढच्या सेमिस्टरच्या म्हणजे सत्राच्या सादर करण्याच्या कौशल्यामध्ये उल्लेखनीय सुधारणा झाल्याचे स्पष्टपणे दिसत होते. मच ऑफ द वर्क वॉज रादर एलिमेंटरी, बट टू देम इट लूम्ड लार्ज बिकॉज दे अंडरस्टूड इट अँड समथिंग ऑफ इट्स रिलेशनशिप टू देमसेल्फ. म्हणजे बरेचसे काम हे एलिमेंटरी म्हणजे प्राथमिक स्वरूपाचे होते, मात्र स्वतः समजून घेऊन त्यातील परस्पर संबंध जाणून घेणे हे त्यांच्या दृष्टीने खूप मोठे काम होते. थ्रूआउट ऑल द रिपोर्ट्स द एम्फोसिस वॉज ऑन व्हॉट दे अंडरस्टूड रादर दॅन ऑन व्हॉट दे वेअर एक्सपेक्टेड टू लर्न. सर्व अहवालांमध्ये मुलांनी काय शिकणे अपेक्षित आहे यापेक्षा त्यांना काय समजले यावरती अधिक भर दिला गेलेला होता. When the turn of my class came, I sat up anxiously. माझ्या वर्गाची ज्यावेळी वेळ आली तसा मी अगदी काळजीपूर्वक किंवा काळजीत बसलो. From the list he held in his hand, Denham called out the names of the representatives together with the subject on which they would report. Potter, arithmetic; Sapiano, nature study; Miss Pegg and Jackson, geography; Miss Dare and Furman, physiology; Miss Dodd, history; Denham, PT and games; Miss Joseph, डोमेस्टिक सायन्स. म्हणजेच जे प्रतिनिधी अहवाल सादर करणार होते त्यांची हातातल्या यादीप्रमाणे विषयानुसार नावे पुकारण्यामध्ये डेनहॅमनं सुरुवात केली. मग त्याच्यामध्ये त्यांनी पॉटर अरिथमॅटिक म्हणजेच अंकगणित, सॅपियानो नेचर स्टडी म्हणजे निसर्गाचा अभ्यास, मिस पेग आणि जॅक्सन जॉग्राफी म्हणजे भूगोल, मिस डेअर अँड फर्नमॅन फिजिओलॉजी म्हणजे शरीरशास्त्र, मिस डॉड हिस्ट्री म्हणजे इतिहास, डेनहॅम PT अँड गेम्स म्हणजे शारीरिक शिक्षण आणि क्रीडा, मिस जोसेफ डोमेस्टिक सायन्स म्हणजे गृहविज्ञान. अशा पद्धतीनं ह्या विद्यार्थ्यांची नावं आणि ते जो विषय सांगणार होते त्याच्याविषयी यादी डेनहॅम यांनी वाचायला सुरुवात केली. नाव द नेक्स्ट स्ट्रांजा. आय फेल्ट टेरिबली प्लीज्ड अँड प्राऊड टू सी द कॉन्फिडंट कोर्टसी विथ विच डेनहॅम यूज्ड द टर्म मिस इन ॲड्रेसिंग ईच ऑफ द सिनियर गर्ल. I felt sure that this would in itself be something for the younger ones to aim at, a sort of badge of young adulthood. Courtesy या शब्दाचा अर्थ या ठिकाणी शिष्टाचार असा होतो, अँड बॅज याचा अर्थ बिल्ला अथवा खून असा होतो. डेनहॅमने ज्या आत्मविश्वासाने आणि सौजन्याने वरिष्ठ मुलींना संबोधन करत असताना मिस असा शब्द वापरला ते पाहून मला अतिशय आनंद तर झालाच, पण अभिमान पण वाटला. आणि तारुण्यात पदार्पण करत असताना अंगी रुजवावी अशी ही गोष्ट विशेषतः लहान मुलांनी लक्षात घेण्यासारखी होती याची मला खात्री पटली. As their names were called, they walked up to the stage
and took their seats with a commendable gravity. नावे घेतल्यावर सर्वजण स्टेजवर गेले आणि आपापल्या जागेवरती भारदस्त आविर्भावात स्थानापन्न झाले. मिस जोसेफ then gave a short address. मग मिस जोसेफनी छोटंसं भाषण दिलं. She said that their lesson had a particular bias towards the brotherhood and mankind, and that they had been learning through each subject how all mankind was independent in spite of geographical location and differences in color, race and creeds. ती म्हणाली की त्यांच्या धड्यांमधून मानवाचा बंधुत्वाकडे पाहण्याचा एक विशिष्ट दृष्टिकोन दिसून येतो. त्याचबरोबर भौगोलिक स्थान, रंग, वंश आणि पंथ यांच्यात फरक असूनही सर्व मानवजाती कशा परस्परावलंबित्व आहेत हे प्रत्येक विषयातून त्यांना शिकायला मिळते. देन शी कॉल्ड ऑन पॉटर. नंतर तिने पॉटरला बोलविले. पॉटर वेंट ऑन टू स्पीक ऑफ द वर्क दे हॅड डन ऑन वेट्स अँड मेजर ऑफ द रिलेशनशिप बिटवीन किलोग्रॅम अँड पाऊंड, द मीटर अँड फूट. पॉटरने वजन आणि मोजमापांवरती केलेल्या कामाबद्दल, मग त्याच्यामध्ये किलोग्रॅम, पाऊंड, मीटर आणि फूट यांच्यातील संबंधांबद्दल सांगितले. ही सेड दॅट थ्रूआउट द वर्ल्ड वन ऑर अदर ऑफ दोज टू मेथड्स वॉज आयदर इन अ यूज ऑर अंडरस्टूड, अँड दॅट इट वॉज अ सिम्बॉल ऑफ द ग्रेटर अंडरस्टँडिंग which was being accomplished between peoples. तो म्हणाला की जगभरातल्या या दोन पद्धतींपैकी कोणतीही एक पद्धत वापरली जाते आणि लोकांमध्ये प्रचलित असणाऱ्या सर्वांना समजेल अशा एका मोठ्या गोष्टीचे ते प्रतीक आहे. सॅपियानो स्पोक ऑफ द स्टडी ऑफ द क्लास हॅड मेड ऑफ पेस्ट्स, especially black wrought on wheat, ball weaving on cotton, and Colorado battle on potatoes. सॅपियानोने वर्गात केलेल्या कीटकांच्या अभ्यासाबद्दल, खास करून गव्हावरली काळी कीड, कापसावरली बॉलभुंगा कीड आणि बटाट्यावरील कॉलोरॅडो बीटल यांच्या अभ्यासाचे विषयी सांगितले. He showed how many countries had pooled their knowledge and result of research on behavior, breeding habits, and migrations of these pests, and were gradually reducing the threat they represented to these important products. कीटकांचे वर्तन, प्रजनन पद्धती आणि स्थलांतर यांचा किती देशांनी अभ्यास करून आपल्या संशोधनाचे निष्कर्ष समोर ठेवले आणि या मोलाच्या उत्पादनांवरील धोका हळूहळू कमी केला हे त्याने दाखविले. मिस पेग अँड जॅक्सन डिव्हायडेड द रिपोर्ट ऑन जिओग्राफी बिटवीन दॅम. मिस पेग आणि जॅक्सन यांनी भूगोलावरील अहवाल एकमेकांना विभागून घेतला. जॅक्सन स्पोक फर्स्ट ऑन डिस्ट्रीब्युशन ऑफ मिनरल डिपॉझिट्स अँड व्हेजिटेबल प्रोड्यूस ओव्हर द अर्थ सरफेस, हाऊ ए कंट्री रिच इन वन वॉज ऑफन डिफिशियंट इन अदर, अँड ऑफ द इंटरचेंज अँड इंटरडिपेंडन्स विच इनइव्हिटेबली फॉलोड. आधी जॅक्सनने पृथ्वीच्या पृष्ठभागावरील खनिज साठे आणि भाजीपाला उत्पादनाच्या वितरणाबद्दल सांगितले. तसेच एखाद्या देशात
एका उत्पादनाची विपुलता असेल तरी दुसऱ्या उत्पादनाची कित्येकदा कमतरता असते आणि त्यामुळे देवाणघेवाण व परस्परावलंबत्व अपरिहार्यपणे घडते याविषयी सांगितले. मिस पेग dealt with the human relationship, stressing the problem facing the post-war world for feeding, clothing and housing its populations. मिस पेगने मानवी संबंधावरती भाष्य केलं. विशेषतः युद्धानंतर जगाला भेडसावणाऱ्या अन्न, वस्त्र आणि लोकांच्या निवाऱ्याच्या समस्यावरती भर दिला. She also made a reference to the thousands of refugees, stateless and unwanted, and to the efforts and programs of UNICEF. तिने हजारो निर्वासित रिफ्युजीज, विस्थापित, स्टेटलेस आणि अवांछित म्हणजे अनवॉन्टेड लोकांचा संदर्भही दिला. फर्मन ॲज युजल हॅड ट्रम्प कार्ड अप हिज स्लीव. ॲज युजल म्हणजे काय, नेहमीप्रमाणे. फर्मननं युनिसेफचे प्रयत्न आणि कार्यक्रम हा आपला हुकमी एक्का समोर ठेवला. वेन कॉल्ड ही मेड ए सिग्नल टू समवन ऑफ स्टेज and Wells and Allison appeared bearing a skeleton between them together with a sort of gloves. त्याला बोलावले तेव्हा त्याने स्टेज खाली असलेल्या एकाला इशारा केला आणि वेल्स आणि ॲलिसन फाशीच्या स्तंभासारखा दिसणारा एक लाकडी खांब आणि सांगाडा घेऊन तिथे अवतरले. नमस्कार विद्यार्थी मित्र हो. टू सर्व विथ लव बाय E.R. ब्रेथवेट यांचा पाठ्यपुस्तकामध्ये असणारा चॅप्टर क्रमांक 17 याचा फर्स्ट हाफ या ठिकाणी आपण समाप्त करतो आहे. या फर्स्ट हाफमध्ये पेज नंबर 181, 182 आणि 183 मधला फर्स्ट पॅसेज इथंपर्यंतचा भाग आपण बघितलेला आहे. याचबरोबर याचा सेकंड हाफसुद्धा आपण प्रकाशित करतो आहे. त्याच्यामध्ये पेज नंबर 183, 184 आणि 185 वरचा कंटेंट त्याचं एक्सप्लेनेशन करणार आहे. सध्याचा दिलेला हा व्हिडिओ वारंवार पहा, पुस्तकामध्ये दिलेला कंटेंट वारंवार वाचा आणि या कादंबरीच्या प्रकरणामध्ये असणारे बारकावे समजून घ्या. परीक्षेच्या दृष्टीने त्याची तयारी करा. धन्यवाद.